नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीम प्रहार न्यूज मराठी। श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर परिसरात एका कथित भोंदू बाबाच्या कारनाम्यांबाबत सध्या मोठी चर्चा सुरू झाली आहे। देव अंगात संचारल्याचे भासून बेलापुरातील हा भोंदू बाबा भोळ्या भक्तांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण करत असल्याचा आरोप समोर येत आहे। या संदर्भात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महत्त्वाचे आवाहन केले आहे। अनिसच्या राज्य सचिव ऍडव्होकेट रंजनाताई गवांदे तसेच कार्यकर्ते बाबा आरगडे आणि देविदास देसाई यांनी पीडित महिलांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असे आवाहन केले आहे। या प्रकरणात सर्वात गंभीर बाब म्हणजे त्या भोंदू बाबाच्या भीतीमुळे आणि समाजात बदनामी होईल या भीतीने अनेक महिला तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचे सांगितले जात आहे। अनिसच्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे की ज्या महिलांची आर्थिक, शारीरिक किंवा लैंगिक फसवणूक झाली असेल त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी किंवा थेट पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधावा। अशा भोंदू बाबांची भोंदूगिरी समाजासमोर आणून त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल असेही निवेदनात म्हटले आहे। दरम्यान या प्रकरणात भीम प्रहार न्यूज मराठीच्या तपासात काही खळबळजनक माहिती समोर येत असल्याची चर्चा आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा कथित बाबा पूर्वी मोलमजुरी करत होता, मात्र अचानक देव अंगात येतो आणि पीर अंगात येतो असा प्रचार करून स्वतःला मोठा संत असल्याचे भासवू लागला। यानंतर बेलापूर परिसरात त्याने दरबार भरवण्यास सुरुवात केली। मोहिनी विद्या आणि मांत्रिक शक्ती असल्याचे सांगत भोळ्या भक्तांना आपल्या प्रभावाखाली घेतल्याची चर्चा आहे। या दरबाराच्या माध्यमातून काही महिलांचे आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषण केल्याचेही आरोप सध्या चर्चेत आहे। तसेच सर्वात संतापजनक बाब म्हणजे भक्तांकडून गोशाळेसाठी दान म्हणून मिळालेल्या गायी या भोंदू बाबाने कसाईला विकल्या गेल्याची चर्चा परिसरात रंगली आहे। या कथित भोंदू बाबाचा बेलापूर मध्ये जवळपास 5000 स्क्वेअर फूट मध्ये आलिशान बंगला असल्याची चर्चा ही सध्या सुरू आहे। इतकेच नव्हे तर त्याच्या दरबारात तब्बल 30च्या सुमारास सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असल्याचे सांगितले जात आहे। भक्तांच्या समस्या सोडवण्यासाठी दरबार भरवणाऱ्या या बाबाला इतक्या मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची गरज काय असा सवाल आता स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे। या बाबाकडे येणाऱ्यांमध्ये काही राजकीय पुढाऱ्यांचाही समावेश असल्याची चर्चा असून त्यांच्या आश्रयाखाली हा प्रकार सुरू असल्याची माहिती अनिसच्या कार्यकर्त्यांना मिळाल्याचा दावा केला जात आहे। या प्रकरणात मदत करणाऱ्या काही पुढाऱ्यांची नावे देखील उघड केली जाणार असल्याचे अनिसचे आपल्या निवेदनात म्हटले आहे। दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणात कारवाईसाठी पावले उचलले असून पीडित महिलांनी धाडस करून पुढे यावे आणि तक्रार दाखल करावी असे आवाहन करण्यात आले आहे। या प्रकरणात पुढे कोणती नवीन घडामोड होते आणि कोणती नवीन माहिती समोर येते, तपास कोणत्या दिशेने जातो हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। अधिक अपडेटसाठी पाहत रहा भीम प्रहार न्यूज मराठी।